नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, मला तुम्हाला सारखं भेटायला आवडतं. पण आता हल्ली काय झालेलं आहे, सगळे सुट्ट्यांचे गावाला गेले. त्यामुळे मग आपल्या भेटी जरा कमी झालेल्या आहेत, बाकी काही नाही. मध्ये जरा गॅप पडला. तसं चालूच आहे आपले व्हिडिओ करणं. मन धागा धागा जोडते नवा. हे गाणं मला का आठवलं मी तुम्हाला सांगते. कारण काय आहे, आजच्या माणसाच्या रोजच्या आयुष्यामध्ये इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात त्या म्हणायला, पण त्या कधी-कधी मनामध्ये खोलवर रुतून बसतात. अगदी साध्या-साध्या गोष्टी असतात, पण त्या मनाला इतक्या हर्ट करून जातात, की मग आपलं मन तुटल्यासारखं होतं. आणि मग आपण काय म्हणतो, "आज माझा मूड नाही. आज मला काहीच करावसं वाटत नाही. आज मला अगदी आळस आलाय." हे कशामुळे होतं? रोज छोट्या-छोट्या गोष्टींनी कोणी आपला मूड खराब केला म्हणून आपण आपला मूड खराब करून घ्यायचा, हे पण बरोबर नाही. हां, रोजच्या सकाळपासून इतक्या धावपळीमध्ये कोणी दूधवाला असो, दूधवाला कधी 5व्या-6व्या मजल्यावर यायचं त्याला जमलं नाही किंवा लिफ्ट बंद असेल तर तो खाली ठेवून जातो. झालं, आपण दार उघडलं, दूध मिळालं नाही, आपला चहा झाला नाही की आपला मूड खराब. मग पण विचार करतो, कुठे दूध आहे, काय नाही, आलं की नाही, का काही प्रॉब्लेम आला, ट्रान्सपोर्टमध्ये प्रॉब्लेम. आपले आपले विचार कुठपर्यंत पोहोचतात जाऊन. छोटीशी गोष्ट असते, दूध त्याने खाली ठेवलं आणि आपण तो मेसेज वाचला नाही, की तो सांगतो, "मॅडम, मी आज तुमचं दूध खाली ठेवलेलं आहे." आपण जाऊन आणू शकतो. छोटीशी गोष्ट असते, पण त्याचा इतका मोठा बाऊ होतो. कारण काय, आपलं मन. कामवाले असो, कधी-कधी कामवाल्या पण आपल्याला न सांगता जातात निघून घरात. म्हणजे येते म्हणत उद्या आणि विना मेसेज केल्या किंवा काही निरोप न देता, काही कारण न देता अब्सेंट राहतात. आपल्या डोक्यात विचारचक्र चालू होतं, "अरे, ही का नाही आली? का नाही आली? आपण तिला पैसे बरोबर दिले होते, का आपल्याकडे पैसे निघतात हिचे म्हणून येत नाहीये, का संकोच करते?" आपण मग तिला सारखे मेसेज करतो, "अरे बाबा, आप आके तो जाओ, देखो थोड़ा क्या प्रॉब्लम है, कुछ बताओ." पैसे का प्रॉब्लम होता तो दे देंगे, आपको क्लियर कर लेंगे ना, उसमें कुछ बात नहीं है इतनी बड़ी. आणि अशा पुष्कळ गोष्टी असतात. भाजीवाले असो, दूधवाले असो, रोजच्या जीवनामध्ये स्त्रीचा सगळ्या लोकांशी संबंध येतो. एवढंच काय, घरातले आपल्या कुटुंबातले व्यक्तीसुद्धा कधी-कधी आपल्याशी, त्यांच्या मनात काही नसतं, पण आपल्या जर मनात काही असलं, तर आपण काय म्हणतो, "नाही, नाही बाबा, ती माझ्याशी अशी का वागली? मला काही कळत नाही." आणि आपला मूड खराब. छोटी-छोटी बातें रोज़ सुबह से इतनी होती रहती है कि उसको अगर आप दुर्लक्षित नहीं करोगे तो अपना जीना दुर्धर हो जाएगा. म्हणजे काय असतं बघा, ह्याच्याकडे दुर्लक्ष करावंच लागणार आहे. कारण जगामध्ये म्हणा, आपल्या समाजामध्ये आजूबाजूला आपल्याला हर्ट करणारी माणसं तर 90% टपलेली असतील. कुणी काहीही बोललं, वाकडं बोललं, वाकडं पाहिलं, काही वाकडं आले नाही, कोणी कामाला मदत केली नाही किंवा न कारण सांगता आले नाही कामाला, आपला मूड खराब. पण तो असा आपला मूड खराब होऊ द्यायचा का? नाही. कारण गैरसमज जो असतो, तो गैरसमज असा असा डबल मल्टिप्लाय होत राहतो. आज एक छोटासा गैरसमज झाला, मग त्याच्यावर आणखीन भरीसभर तसंच वातावरण वाटतं आपल्याला. एक विचाराची शृंखला तशीच तयार होते माणसाची. हे बघा, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. आपल्याला माहिती आहे, छापा आणि काटा. पण एक दुर्लक्षित राहिलेली बाजू असते तिसरी. आपण जर नाणं वर फेकलं तर ते कधी-कधी उभं राहिलं, तर आपल्याला त्याच्या कडा स्पष्ट दिसतात. नाहीतर या इकडचं आणि तिकडचं म्हणतो आपण आणि चूप बसतो. पण नाही, तिसरी बाजूसुद्धा लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मग आपल्या मनामध्ये जे गैरसमज असतात ते दूर होऊन जातात. नाण्याची तिसरी बाजूसुद्धा फार महत्त्वाची असते. जसं आपल्या राष्ट्रीय ध्वजामध्ये आहे, अशोक चक्राचे जे आपण त्रिमूर्ती सिंह म्हणतो, पण तो ॲक्चुअल त्रिमूर्ती सिंह नाही आहे. तो चौथं त्याचं तोंड जे आहे सिंहाचं, ते मागच्या साईडला गेलंय. त्यामुळे आपल्याला 3च दिसतात. ॲक्चुअल आहेत ते 4. मग आपल्या मनाचं समाधान होतं, नाही, 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 4 सिंह आहेत ते अशोक चक्रामध्ये आणि आपण 3च मोजतो. मग आपल्याला आपलंच हसू येतं, की आपलं अज्ञान होतं ते. अज्ञान कसं दूर होईल? आपण त्याच्या पाठपुरावा केला पाहिजे. त्याच्या मागे सतत पडलं पाहिजे, की हे असं का झालं? ह्याची प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा केली, की मग आपला गैरसमज दूर व्हायला मदत होते. आणि ते असतं अगदी क्षुद्र कारण. ते काही फार मोठं कारण नसतं.
आता जे आणि ह्या ज्या गोष्टी असतात सत्याच्या, आपल्याला मग कळतं की हे अर्धसत्यच आपल्याला कळलं होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त, जसं हिमनग समुद्रामध्ये आत असतो तसं हे सत्य तितकं आतमध्ये आहे. हां, याचा तुम्ही म्हणाल की पाठपुरावा पत्रकारांनी वगैरे केला पाहिजे, CBIने केला पाहिजे. नाही. त्यांना आपल्याशी काय घेणं-देणं आहे ना? आपल्या आयुष्यामध्ये काय-काय प्रॉब्लेम आहे किंवा आपल्याला काय-काय होतं, ते आपण ठरवून आपणच त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. आणि त्याचा सत्याचा शोध घेत-घेत मागे जर गेलं, तर आपल्याला कळतं एक दिवस की हे आपला नुसता हवेचा खोटा बुडबुडा होता. त्याला थोडंसं टच केलं की तो बुडबुडा फुटला. आणि मग आपल्याला हसू येतं बघा, की आपण किती अज्ञानात होतो आणि आपण उगीचच राग करत होतो कुणाचा सुद्धा म्हणा किंवा काही. ही अशी असते छोटीशी गोष्ट. पण आपल्याला त्याचा किती राग आलेला असतो आणि मग आपण म्हणूनच त्याच्या मागे जाऊन त्याचं खरं कारण काढलं शोधून, तर मग आपल्या डोक्याचा त्रास कमी होतो. आणि मग मूड खराब होणं, आज काय मूड नाही माझा आणि मला तो नीट वागलाच नाही, असं छोट्या-छोट्या गोष्टी ज्या असतात घरामध्ये होत राहतात किंवा बाहेरच्या समाजातल्या लोकांशी आपल्या होत राहतात, त्या एवढ्याशा गोष्टींनी आपला मूड खराब होऊ द्यायचा नाही. ही आपल्या मनाला सवय लागली पाहिजे. अरे यार, होता रहता है, चलता है, देखेंगे. अभी तो आगे निकलेंगे, देखेंगे, बाद में पूछेंगे उसको क्या हो गया था असली बात. असं म्हणून आपण पुढे जाऊ शकतो आणि मग आपलंच मन प्रसन्न होतं आणि आपला चेहरा आणि डोळे हे कधीही खोटं बोलत नाही. आपलं स्वच्छ मन असलं, आपण जर समोरच्याबद्दलचा गैरसमज दूर झाला, ते मळप दूर झालं, की आपण एकदम स्वच्छ मनाने समोरच्याशी सादर होतो. आणि आपण समोर स्वच्छ मन असलं, की तो समोरचा पण आपल्याशी हाय हॅलो करायला आनंदाने तयार होतो. शेक हँड करून त्याचा पण मूड चांगला. म्हणजे एका गोष्टी, छोटीशी गोष्ट असते सकाळची. काय तर दूध झालं नाही किंवा चहा बरोबर वेळेवर झाला नाही म्हटलं, त्याच्याहून इतकं दुष्टचक्र चालू होतं. आणि मग त्याचा जर परिणाम दुपारी, रात्री, संध्याकाळी असा झाला, रात्री झोपेवरती पण त्याचा परिणाम होतो. रात्री अंथरुणात पडलं, की देवाचे म्हणा, कुठले चांगले विचार येण्यापेक्षा आज असं का झालं? आज हे असं का झालं? आज हे असं दुष्टचक्र चालू राहतं. दुष्ट कर्मांचं. त्याला दुष्टकर्मच म्हणू शकतो आपण. अजून काही आपलेच भूतं असतात सगळे, आपल्या मानगुटीवर बसलेले. असत्याची भूतं. त्याला सत्याने दूर केलं पाहिजे. म्हणजे मग एकदम म्हणू शकतो आपण, की उद्या आपल्याला उद्याची जी पहाट आहे ती एकदम स्वच्छ आणि सुंदर होईल. सूर्यप्रकाश अगदी स्वच्छ येईल आपल्या घरामध्ये. मैत्रिणींनो, कसं वाटलं माझं बोलणं? आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.